शनिवार कोणाचा, हनुमान की शनिदेव? नेमकं सत्य काय आहे? शनिवार आला की दोन गट तयार होतात. एक म्हणजे आज हनुमानाचा वार, दुसरा म्हणजे नाही आज शनिदेवांचा. कोणी हनुमान चालीसा वाचतो, तर कोणी शनिदेवांवर तेल अर्पण करतो. पण प्रश्न एकच आहे, खरंच शनिवार कोणाचा आहे? हनुमान की शनिदेव? आणि जर चुकूनही चुकीची पूजा केली तर काय होते? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुमचे सगळे गैरसमज कायमचे दूर होणार आहे. तुम्ही पण बजरंगबलीचे भक्त असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा. शनिवार आणि त्याचं महत्त्व बघा. हिंदू धर्मात प्रत्येक वार हा एखाद्या ग्रहाशी जोडलेला आहे. रविवार सूर्य, सोमवार चंद्र, मंगळवार मंगळ, बुधवार बुध, गुरुवार गुरु, शुक्रवार शुक्र, शनिवार शनी. म्हणजे शास्त्रानुसार पाहिलं तर शनिवार हा शनिदेवांचा वार आहे. पण मग प्रश्न उरतो, मग हनुमानांचं नाव शनिवाराशी का जोडले जाते? तर हनुमान आणि शनिदेवांचं नातं बघा. ही कथा खूप कमी लोकांना माहीत आहे, पण ही कथा सगळ्या प्रश्नाचं उत्तर देते. शास्त्रात सांगितलेले आहे की एकदा शनिदेव रावणाच्या कैदेत अडकले होते. रावणाने त्यांना लंकामध्ये बंदिवान केलं होतं. तेव्हा हनुमानजी सीतेचा शोध घेत लंकेत पोहोचले. लंका जाळताना त्यांची नजर शनिदेवांवर पडली. हनुमानजींनी शनिदेवांना मुक्त केलं. त्यानंतर शनिदेवांचं वरदान होतं हनुमानाला, आनंदित होऊन की हे हनुमान, जो मनुष्य तुमची भक्ती करेल त्याच्यावर माझी वक्रदृष्टी कधीच पडणार नाही. याच कारणामुळे शनिवारच्या दिवशी हनुमान पूजन केल्यास शनीचा त्रास कमी होतो. मग शनिदेव भीतीचा देव का मानला जातो? बहुतेक लोक शनिदेवाचं नाव घेतलं की घाबरतात, कारण शनी कर्मफळदाता आहे. तो कोणालाही माफ करत नाही आणि चांगल्या कर्माला चांगलं आणि वाईट कर्माला कठोर शिक्षाही देतो. पण लक्षात ठेवा, शनिदेव वाईट नाही, ते न्यायप्रिय आहे. ते आपल्या कर्माचं फळ आपल्याला देतात. मग शनिवार हनुमानाचाच कसा? शास्त्रानुसार शनिवार शनिदेवांचा वार आहे, पण हनुमान हे शनिदेवांवर विजय मिळवणारे देव आहे. म्हणून शनिदोष, साडेसाती, ढय्या यामध्ये हनुमान उपासना सर्वांची प्रभावी मानली जाते. म्हणून लोक शनिवारी हनुमानला जास्त मानतात. शनिवारी कोणाची पूजा करावी हा महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न पडत असेल तर योग्य पद्धत काय आहे बघा. शनिवारी दोघांचीही पूजा करता येते, पण योग्य क्रमात. सकाळी हनुमानजींची पूजा, हनुमान चालीसा, सुंदरकांड शक्य असल्यास, आणि संध्याकाळी शनिदेवाची पूजा, तेलाचा दिवा, काळे तीळ, उडीद अर्पण. यामुळे शनी शांत होतो आणि संकट टळतात. तर शनिवारी काय करू नये हे बघा. अनेक लोक नकळत मोठ्या चुका करतात. शनिवारी केस कापू नये, नख कापू नये, दारू मांस टाळावं, खोटं बोलू नये, गरिबांचा अपमान करू नये. शनिदेव वर्तन पाहतात, फक्त पूजा नाही. तर शनिवारी हनुमान चालीसा का प्रभावी आहे? हनुमान चालीसा म्हणजे शक्ती, ब्रह्मचर्य, शुद्ध विचार आणि निस्वार्थ सेवा होय. हे सगळं शनीच्या कठोरतेला तोड देत असतं. म्हणूनच शनिवार प्लस हनुमान चालीसा भयमुक्त जीवन आहे. आणि काही लोकांचा मोठा गैरसमज आहे. अनेक लोक म्हणतात शनिवारी हनुमानजींची पूजा केली तर शनी रागावतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं म्हणजे हनुमान भक्ती केल्यावर शनी प्रसन्न होतो, कारण हनुमान हे त्यांचे उद्धारकर्ता आहे.